अभ्यासक म्हणून असं जर आपण आंबेगाव तालुक्याचा पूर्व इतिहास जर पाहिला तर 1978मध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या पुढाकारानं आणि आमच्या आजोबा सरकार मंत्री होतात दादा यांच्या आग्रहाखातर खरं तर या नदीवर लिंबे धरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर साधारणतः 90 सालापर्यंत आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब या तालुक्याचे आमदार होण्याच्या आधीपर्यंत या डिंबे धरणाचं बांधकामाचं जे काम आहे ते आपण अवस्थेला बराचसा कालखंड लागला धरण पूर्ण व्हायला. पण 90च्या काळाच्या नंतर खऱ्या अर्थानं शेती असेल, शेतीला लागणारी वीज असेल, पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, या सगळ्यांची उत्क्रांती ही 1990च्या नंतर प्रकर्षाने जाणवायला लागली. आंबेगाव तालुक्यामध्ये कात्रजूर संघाचं सुद्धा कलेक्शन सेंटर हे अवसरी फाट्याला त्या ठिकाणी आहे आणि खाजगी छोटे मोठे जर दूध कलेक्शन सेंटर किंवा चांगल्या नामांकित डेअऱ्या जे आहेत त्यांची संख्या पण फार मोठ्या प्रमाणात आहे. आता एखादा व्यवसाय करत असताना एखाद्या 4-6 लोकांनी किंवा 20-25 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजा काहीतरी त्याच्यामध्ये मिलावट म्हणा, भेसळ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या याचा अर्थ दूध उत्पादक शेतकरी किंवा त्याच्यावर प्रोसेस करणारी युनिट किंवा हे त्याला बदनाम करण्याचं काही कारण नाही. आदरणीय आमदार वळसे पाटील साहेबांना अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस हे भेसळीचं कार्यक्रम उघडकीस आलं त्याच वेळेस इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिथं एक कार्यक्रमासाठी आमदार वळसे पाटील साहेब होते आणि पत्रकार आपले सगळे सुजाण सगळे पत्रकार त्या ठिकाणी असताना असाच प्रश्न विचारला गेला. त्यावेळेस साहेबांनी हीच भूमिका मांडली की कोणत्याही दोषींना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि दोषींवर कडक शासन झालं पाहिजे ही भूमिका आदरणीय आमदार वळसे पाटील साहेबांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांची पहिल्यापासून ह्याच गोष्टीचा रेटा धरलेला आहे. त्यामुळं भेसळ करणारी जी लोकं आहेत ही वेगळी. याच्यात जे कोणी असतील समजा राजकीय कुटुंबातील व्यक्ती असतील, आज मी जे काय वागतोय हे सगळंचे सगळं आमदार वळसे पाटील साहेबांना आज प्रदीप वळसे पाटील काय वागतोय हे माहिती आहे का? आपण प्रत्येकाने त्याची आपला पुतण्या काय वागला याची जबाबदारी त्या संबंधित सुलतांना नाही आहे समजा. त्याच्यामुळं जो चुकेल तो दोषी, जो चुकणार आहे तो दोषी आहे हे समजूनच आपण आमची सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हीच राहिलेली आहे की दोषींवर कडक शासन झालेलं पाहिजे. मुळातच भेसळ झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई होण्याच्या संदर्भात कुठेही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. कोणालाही वाचवण्यासाठी कोणाला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नाही. तालुका पातळीवर असलेल्या पोलीस स्टेशन पासून FDI पर्यंत किंवा पोलीस प्रशासन असेल, अन्न औषध प्रशासन मंत्रालयातला विभाग असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये कोणताही हस्तक्षेप कोणत्याही राजकीय व्यक्तींनी केलेला नाही. आता हे एका गोष्टीमुळं तालुक्याच्या या दूध धंद्याला थोडासा कलंक लागला हे मी मान्य करतो. पण हा कलंक लावत असताना बाकीच्यांनी आंबेगाव तालुका किती बदनाम केला, यांनी बाकीच्यांनी किती याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा तुमचे दोन्ही मित्र नाही. आता माणूस आणि नारळ कसा निघेल माहित नाही, तो आत्मसात केल्याशिवाय नारळ फोडल्याशिवाय कळत नाही तो चांगला निघणार आहे का सारखा निघणार आहे. तसं आता ज्यावेळेस त्यांचा सगळा स्वार्थ संपून गेल्यानंतर म्हणजे हेच प्रकरण जर ते आमच्या बरोबरीने असते तर ते कसे बोलले असते. आज ते विरोधात गेल्यामुळं आज सगळे सर्टिफिकेट त्यांना मिळाल्यासारखं म्हणजे अन्न औषध प्रशासनचे ते अधिकारी आहेत का पोलीस अधिकारी आहेत हेच आम्हाला समजत नाही. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे सगळं जे चालवलेलं आहे हे 100% चुकीचं आहे. तालुका या बाकीच्या गोष्टींमुळे कोण अधिक जास्त बदनाम करतंय याचं सुद्धा आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. आंबेगाव